Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. धर्मदाय आयुक्त चॅरिटी कमिशनर ह्या संस्थेमध्ये या कमिशनवर आपल्याला वॅकन्सीज आउट झालेल्या आहेत. तर यापैकी ज्या वॅकन्सीज आहेत त्या लिगल वॅकन्सी ही आहे. यू नो दॅट आपल्याला बघायला मिळते की विधी सहाय्यक यामध्ये 3 पदे इथे आहेत. आणि यानुसार मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्ही तयारी करायला हरकत नाही, कारण यांनी सरळ सरळ एक्झाम संबंधही तुम्हाला दिलेला आहे. लवकरात लवकर जसे तुमचे फॉर्म फिलअप होतील त्याप्रमाणे हे तुम्हाला डेटही देतील. नोव्हेंबरमध्ये एक्झाम्स कंडक्ट होतील याची 100% गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त फॉर्म भरून 1-1.5 महिना अभ्यास करू शकता. बट एक महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर यामध्ये काय असतं की मॅडम ऑलरेडी आम्ही JMFCचं प्रिपरेशन्स करतो आहे किंवा कन्झ्युमरचं प्रिपरेशन्स करतो, ॲडिशनलचं इकडे तिकडे खूप सारे क्लासेस लावले आहेत आणि इतकी सारी आम्हाला फीजही भरावी लागते. आय नो दॅट आपण एक कोणत्याही प्रिपरेशन करत असतो किंवा कुठल्याही तयारी करत असतो, ही मेहनत आहे आपली आणि आपण ही मेहनत करताना फायनान्शियली असो, फिजिकली असो, मेंटली असो, कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रयत्नच करणे असतात. ह्या सगळ्या गोष्टीचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी किंवा माझेही कलिग्स असतात ते मला नेहमी म्हणतात की मॅडम अतिशय कमी फीजमध्ये आम्हाला कोर्स तयार करून द्या. तर त्या कोर्सबद्दलही आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात आधी आपण सब्जेक्ट्स बघणार आहोत आणि सब्जेक्ट सोबत मी कोर्सबद्दलही माहिती देणार आहे. तर डेफिनेटली मी जसं की कन्झ्युमर आणि याच्याही आता मी फ्रीही शिकू शकते असं काही नाही आहे. बट टेस्ट सिरीज बनवायला किंवा हे सगळे मेंटेन करण्यासाठीही मलाही खर्च येतच असतो. त्यामुळे ऑब्व्हियसली मी थोडीफार फीस घेऊन तुमच्याकडनं हे मेंटेनन्स मला तर करावंच लागतं. कारण एका बॅचमध्ये जर 100 विद्यार्थी ऍडमिशन्स घेत असतील तर ॲपचे चार्जेस असो किंवा इंटरनेट कनेक्शन्स किंवा या सगळ्या गोष्टी, क्लास ऑफलाईन क्लासेस असो किंवा या सगळ्या मटेरियल टायपिंगचा खर्चही मला येतो. तर त्याप्रमाणे तेही मला काढावा लागतो. ठीक आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टीही आमच्याकडे पण असतात. ऑब्व्हियसली हा सगळा डिस्कशनचा भाग नाही आहे खरं तर, बट तरीही मी एक सांगण्याचा प्रयत्न करते. आणि काही विद्यार्थ्यांनी कन्झ्युमरला इंडस्ट्री बॅचला ऑलरेडी ऍडमिशन्स घेतल्या आहे आणि सगळ्यांना माहिती की जिथे की 10-10, 12-12 हजार फीज घेतली जाते तिथे मी 1 आणि 2,000 फीज म्हणजे 10% फीज मध्ये मी इथे शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. कारण माझा टार्गेट बिलकुलही प्रोफेशनल क्लासेसचा नाही आहे. माझा टार्गेट एवढाच आहे की विद्यार्थ्यांना कमी फीज मध्ये, कमी खर्चामध्ये हे सगळं मटेरियल उपलब्ध असणं मला तरी स्वतः वाटतं, म्हणून मी प्रयत्न करत असते. तर सिलेबस आहे तुमचा द कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट नाही आहे, सॉरी, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर हा जो कॉन्स्टिट्यूशन आहे यावर कमीत कमी तुम्हाला 10 किंवा 7 ते 8 मिनिमम आणि 10 प्रश्न येण्याची शक्यता आहे. यामध्ये काही धर्मदाय आयुक्त किंवा धर्मदाय कमिशन्स बद्दल काही प्रश्न किंवा एखादी 1-2 फेमस केस लॉजही किंवा अमेंडमेंट्सही तुम्हाला येऊ शकतात. तर जसं मी सांगते की लाईव्ह बॅचला सध्या माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आहे. सकाळी आणि संध्याकाळी पूर्ण बॅचेस पॅक आहेत. त्यामुळे आपण एक काम करूया की मी तुम्हाला एक कोर्स तयार करून देते अतिशय कमी फीजमध्ये, तो तुम्ही घ्या. आपण त्याची व्हॅलिडिटी डिसेंबर पर्यंत ठेवूया, म्हणजे नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली नाही झाली तरी काही हरकत नाही. पण 1 डिसेंबर पर्यंत आपण याची व्हॅलिडिटी ठेवूया. आणि सपोज काही कारणास्तव नोव्हेंबरमध्ये एक्झाम नाही झाली तर आपण त्याला कंटिन्यू करू शकतो. मी ज्या प्रोसेस सांगेल तुम्हाला की याला आपल्याला आता कंटिन्यू करायचं, मी त्या तारखेनंतरही तुम्हाला वाढून देऊ शकते, डोंट वरी. बट 1 डिसेंबर पर्यंत मी सध्या तरी व्हॅलिडिटी याची ठेवू शकते किंवा 15 डिसेंबर पर्यंत ठेवेल, म्हणजे थोडं मागे पुढे एक्झाम मध्ये झालं तर. बट त्यांनी सांगितलं की नोव्हेंबरमध्ये एक्झाम होईल तर डेफिनेटली होतीलच, डोंट वरी अबाउट इट. ओके, तर आपण काय करूया, डिसेंबर पर्यंत व्हॅलिडिटी ठेवूया, नो प्रॉब्लेम, मला काही अडचण नाही. म्हणजे आता सपोज सप्टेंबर सुरू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मी डिसेंबर 15 तारखेपर्यंत वगैरे तुम्हाला व्हॅलिडिटी, म्हणजे 3 महिन्याची व्हॅलिडिटी मिळेल. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला मी कॉन्स्टिट्यूशन देणार, सॉरी ऍक्ट माझ्या तोंडात आले बट तरीही सॉरी अगेन, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आत्ता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये, पण मी जसंही कोर्स तयार होईल तर विदिन अ वीक जे स्पेशल लॉज आहे ते तुम्हाला 50% देण्याचा प्रयत्न करेल आणि दिवाळीच्या नंतर 50% देण्याचा प्रयत्न करेल. तर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आत्ता अवेलेबल नाही आहे, तर तो मी अपलोड करून देईल. तेही रेकॉर्डेडच राहणार आहे, लाईव्ह नाही, कारण त्याचा अर्थ असा की लाईव्हसाठी टायमिंग नाही आहे. जर लाईव्ह करायचं असेल तर संडे सॅटर्डे आपण करू शकतो. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, त्यानंतर SRA म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट, महाराष्ट्र सोसायटीज रजिस्ट्रेशन रूल 1971, ही मी तुम्हाला कव्हर करून देईल.
तर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, त्यामुळे मी तुम्हाला हे अवेलेबल करून देईल. ते विदिन 8 डेज मध्ये हे तुम्ही मोठे मोठे लेक्चर्स संपवून टाकू शकता. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा ऑलरेडी अपलोड करून टाकेल. भारतीय साक्ष अधिनियम सुद्धा आता लाईव्ह करू शकता तुम्ही डीजेच्या बॅच सोबत. डोंट वरी फॉर दॅट. डीजेची कोणती बॅच आता सुरू होणार आहे आपली, तर भारतीय साक्ष अधिनियम त्यांचा सुरू होईल 8 दिवसामध्ये, त्याबद्दल त्यासोबत करू शकता. किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आता सुरू आहे, तर तुम्ही हाही लाईव्ह लेक्चर करू शकता. जर पटकन ऍडमिशन झाली तर उद्यापासूनच तुमचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुरू होऊन जाईल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ऍक्ट जो आहे तोही मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऑलरेडी माझ्याकडे रेकॉर्डेड असतात, तर ते मी तुम्हाला देईन. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट ऑलरेडी आहे किंवा अर्धवट असेल तर पूर्णपणे नाही आहे, ते इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट ही मी तुम्हाला देईन. भारतीय न्यायसंहिता आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे, इंडियन ट्रस्ट ऍक्ट आहे, लिमिटेशन ऍक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस कोर्ट ऍक्ट आहे. ठीक आहे, तर हेही तुम्हाला देईल. प्रेसिडेन्सी स्मॉल कॉजेस ऍक्ट आहे डीजेच्या बॅचला शिकवलेला. महाराष्ट्र राईट्स अँड पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट 2015 नाही आहे, तर आपल्याला शिकवावं लागेल तुम्हाला. मी लाईव्ह मध्ये शिकवेल किंवा व्हॉटेवर रेकॉर्डेड देईल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट ऑलरेडी झालेला आहे आपल्याकडे डीजेच्या बॅचला, तर तोही तुम्हाला अवेलेबल करून देईल. त्यानंतर हा पण आहे सेक्शुअल हॅरेसमेंट वुमेन वर्क प्लेस. मिनिमम वेजेस ऍक्ट आहे आपल्याकडे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे. महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट आहे. हे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ द ऑफिशियल ड्युटीज नाही आहे. सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल आहे आय थिंक. सिव्हिल सर्व्हिसेस लिव्ह रूल आहे आय थिंक. डिसिप्लिन अँड अपील रूल आहे. महाराष्ट्र सर्व्हिस पे अँड रूल नाही आहे. आणि बाकी जनरल कंडिशन सर्व्हिसेस पण आहे कदाचित. हे 2-3 रूल्स मध्ये आहे आपल्याकडे रेकॉर्डेड, जे की काही एमपीएससीच्या बॅचेसला शिकवले. तर जवळपास 60% सिलेबस जो आत्ता रेकॉर्डेड अवेलेबल आहे तो मी तुम्हाला ऍपवर अपलोड करून देईल. आणि बाकी जो 40% सिलेबस आहे, 40 नाही 30, तर तो मी तुम्हाला अवेलेबल लवकरात लवकर करून देईल विदिन अ मंथ. म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास प्रॉपरली करता आला पाहिजे. त्यानंतर हे कोणतेही ऍक्ट आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे, हे रूल्स आहेत एमपीएससीचे, हे आपल्याला प्रत्येक एक दिवस घ्यावं लागतं. तर आपण जर बघितलं आता तर 35 ऍक्ट्स आहेत, त्यामध्ये 60% जे मोठे ऍक्ट, लॉंग ऍक्ट आहे, यावर तुम्हाला वर्क करायचं. यातनं जास्त मटेरियल येणार आहे. बाकीचे आहेत ते 2 क्वेश्चन्स येऊ शकतात. जवळपास 200 मार्काचा हा पेपर असू शकतो. आणि इथे इंटरव्ह्यूज बद्दल वगैरे यांनी असं काही दिलेलं नाहीये. असेलही तरी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये कट ऑफ तुम्हाला चांगला पाहिजे. आणि कट ऑफ तुम्हाला बेसिकली कट ऑफवरच इथे डिपेंड करणार आहे. हा एक मुद्दा इथे सगळ्यात महत्वाचा आहे. आता अभ्यास कसा सुरू करावा, तर सगळ्यात आधी तुम्ही रेग्युलर लॉज हे याची एक प्रिंट काढून ठेवा तुम्ही या सिलेबसची. रेग्युलर लॉज जे आहे ते वेगळे काढा. आणि कॉन्स्टिट्यूशन पासून तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. कॉन्स्टिट्यूशनला वाचायला घ्या. कॉन्स्टिट्यूशनची MCQs तुम्हाला करणे गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यानंतर जर तुम्ही दिवसभर, सपोज आता दिवसभर जर तुम्ही लॉंग ऍक्ट करत आहात, तर डेफिनेटली तुम्हाला मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला स्मॉल ऍक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. जर पॉसिबल होत असेल तर तुम्ही 1 ते 2 महिन्यासाठी म्हणजे नोव्हेंबर पर्यंत लायब्ररी लावा. त्यामुळे हा अभ्यास चांगल्या प्रकारे तुमचा होईल. जागा 1 आहे, 2 आहे, 3 आहे हा भागच नसतो. तुम्हाला एकच वॅकन्सीवर अपॉइंट व्हायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. हा एक महत्वाचा टप्पा मी तुम्हाला नेहमी सांगत असते. विचार तो करू नका की एकच जागा आहे, 2 जागा आहे, तर कोणीतरी 3 जण तिथे अपॉइंट होणार आहे, त्यातला मी का नाही, असं तुम्ही विचार करू शकता आणि पुढे जाऊ शकता. तर हा सिलेबस मी तुम्हाला दिलेला आहे. तर यापैकी जे महाराष्ट्राचे रूल्स जे आहेत ते मी तुम्हाला कंप्लीट करून देणार आहे एक. आपल्याकडे वेळ अजून 2 महिने आहे. आणि दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जेवढं जर सोडलं 1-2-3 दिवस किंवा दसऱ्याची 1 दिवस सुट्टी, तर बाकीचे दिवस तुम्ही पूर्णपणे यूज करून हा अभ्यास सुरू करू शकता. पण आय थिंक सो की वेळ करायला नको अभ्यासाच्या याच्यामध्ये. तुम्ही प्रॉपरली स्टडी सुरू करा. याच्यानंतर मी तुम्हाला काही टेस्ट पेपर देईल. ते टेस्ट पेपर 3 टेस्ट पेपर राहील. हे 3ही टेस्ट पेपर तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करायचे आहे. आणि त्यानुसार काही ऍक्टचे जे काही MCQs आमच्याकडे ऑलरेडी असतात तेही मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तेही सॉल्व्ह करून बघायचे. सगळ्यात महत्वाचं अशा एक्झामिनेशन जिथे की जागा फार कमी असतात, तर तिथे सगळ्यात महत्वाचं असतं की रिव्हिजन आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे रिव्हिजनवर भर देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे रिव्हिजनवर भर द्या. आणि या एक्झामला क्रॅक करण्याचा तुमचा जो अजेंडा आहे तो तुम्ही पूर्ण करायला हवा. आता यामध्ये परीक्षेचा वेळ, दिनांक जे काय ते ठरवण्यात येईल आणि सुचवण्यात येईल असं यांनी सांगितलं आहे.
प्रस्तुत परीक्षेच्या आयोजनाच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावी याबाबत निर्णय उमेदवाराचा स्वतः घेणे आवश्यक राहील. तुम्ही त्यामध्ये ते काही करू शकत नाही. विशेष सूचना इथे त्यांनी ह्या दिलेल्या आहे, या तुम्ही प्रॉपरली वाचा. त्यानंतर शैक्षणिक किंवा तदनुषंगित अर्हता जी आहे तिथे जी उमेदवारांनी धारण केली या अनिवार्य आहे, जी की तुम्हाला सांगितली आहे LLB. बाकी मेथड काय असणार आहे हे यांनी दिलेलं आहे. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची माहिती प्रदान करू नये. डेफिनेटली परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेतल्यास हाही एक भाग आपल्याला तेवढा काही कामाचा नाही, मी सोडते. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला मराठी सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. वैद्यकीय तपासणी ही होणार आहे तुमची. आणि त्यानंतर पुढे म्हटलंय की शासन निर्णय वगैरे हे सगळं नंतरच्या गोष्टी आहे, निवड झाल्यानंतरच्या. मी महत्वाचं हे बघतेय तुम्हाला की ते काही विशेष सांगण्यासारखं आहे का. ठीक आहे, हे निवड प्रक्रियेच्या बद्दल हे सांगत आहे, त्यामुळे इथे आपल्याला तेवढं महत्वाचं नाही आहे. आपण थोडस मी स्क्रोल करते. बाकी परीक्षा संदर्भातच आपल्याला बघायचंय, कारण आपल्याला परीक्षा देणे अत्यंत महत्वाची कागदपत्राची माहिती दिली आहे. परीक्षा केंद्रावरची आहे ते ऑनलाईन पद्धतीने परीक्षा राहणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड CBT ज्याला म्हणतो. प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ, सत्र इत्यादी बद्दल तुम्हाला जे विनंती मान्य केली जाणार नाही, कारण सेंटर ते एकच देणार कदाचित, किंवा वेगवेगळेही देऊ शकतात, कारण बाकीच्या पण अजून वॅकन्सी आहेत त्यामुळे. ठीक आहे की नाही. कॅल्क्युलेटर वगैरे इथे ते आय थिंक मनाई आहे, ते नेऊ शकत नाही. जनरल गोष्टी सगळ्याला तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. बाकी बघूया अजून काही महत्वाचं याच्यामध्ये उरले का. तसं तर त्या दिवशी मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे, बट तरीही आपण बघणार आहोत की अजून काही बाकी आहे का. परीक्षा शुल्क अर्ज सादरीकरण हे तुम्हाला माहिती आहे 11-9 तारीख यांनी दिलेली आहे. ठीक आहे, भरण्याची. म्हणजे तुमचे पत्र जे काही तुमचे हे आहेत सुरू झालेले आहेत फॉर्म भरणे. बाकी ते काहीही महत्वाचं मला असं वाटत नाही की तुम्हाला सांगण्याचं यावं. बाकी मी सगळं मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं आहे, आणि इथेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक्झॅक्टली जी पोस्ट आहे ती काय आहे आणि त्याची परीक्षा कोणत्या प्रकारे होते. तर जी निवड जी आहे मी बघत होते की बघा, उमेदवाराची जी निवड आहे निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. सरळ सेवा भरती आहे, त्यामुळे लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराची उत्तरपत्रिकेची जी काही गुण पडताळणी आहे ती तपासणी केली जाणार, म्हणजे CBT एक्झामिनेशनचे जे मार्क आहेत तुमचे, अथवा या संदर्भात कोणतीही प्रकारचा अभिवेदन कार्यवाही जे काही दिलेले आहेत समोर केला जाणार नाही वगैरे असं त्यांनी दिलं. बाकी ते काही महत्वाचं नाही आहे. ठीक आहे. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही आहे. याच्यामध्ये जे की तुम्हाला 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि LLB डिग्री मागितली आहे त्याच्याबद्दल इथे काहीही चेंजेस होणार नाही असं हे सांगतात. ठीक आहे. येस, बाकी इथे निगेटिव्ह मार्किंग वगैरे यांनी काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्रॉपरली करू शकता तयारी. ठीक आहे. सो हा एवढा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, तो हा तुम्ही प्रॉपरली करा, अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पेपर द्या आणि पास व्हा हीच सदिच्छा. बाकी दुसरं काही मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. पण असं नाही आहे की सेल्फ स्टडी होऊ शकत नाही का. मी हे महत्वाचा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करते. बिलकुल सेल्फ स्टडी करू शकता. तर हा जो सिलेबस आहे याबद्दल जर मी बोलण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला, तर हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल याचंही मी तुम्हाला एक सांगते. बाकी माझ्याकडून तर मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणारच आहे, डोंट वरी फॉर दॅट. मी प्रत्येक रूल्स आणि प्रत्येक ऍक्ट इथे तुम्हाला प्रोव्हाइड करेल, PDF म्हणून तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण तुम्हाला ही डाउनलोड करता येतं असं काही नाही आहे. हे तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करू शकता. बाकी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल वगैरे तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये जाऊ शकता
जी की गव्हर्नमेंट लायब्ररी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आहे, मुंबईमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, तुम्हाला इथे मिळून जाईल. आय थिंक नाशिकलाही असेल कदाचित. तर गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये तुम्हाला 10, 20, 30 रुपयाला, 20 रुपये, 10 रुपयाला हे पुस्तक मिळून जातात. हे जे बुक्स आहेत ना, हे ते महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट आहे, ते महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लीव, डिसिप्लिन अँड अपील, किंवा मग महाराष्ट्राची तुम्ही ऑनलाईन लायब्ररी आहे, हे महाराष्ट्राच्या लायब्ररीमध्येच मिळतील तुम्हाला गव्हर्नमेंट, असे बाहेर तुम्हाला हे बुक्स मिळणार नाही. किंवा मग ऑनलाईन तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लायब्ररी ओपन करू शकता आणि त्यातनं हे सगळे तुम्ही रूल्स घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला कुठे प्रायव्हेट दुकानामध्ये हे पुस्तक मिळणार नाही. हे बुक्स खूप जास्त महाग नाहीये, 10, 20 रुपये, 5 रुपये ही एक कधी कधी तर अशा पद्धतीचे बुक असतात. ते जरी मोठे असले तरी 30 रुपये खूप झालं. त्याच्याबद्दल इतकं काही आपल्याला असं नाही आहे की खूप महागडे बुक्स आहेत, पण एवढा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तर तो तुम्हाला घ्यावा लागेल. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप मधून प्लीज अभ्यास करू नका. हे सगळे सिलेबस घ्या, एक बंच तयार करा सगळा. जर तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करून घेताय तर प्लीज प्रिंट काढून घ्या, किंवा मग सरळ गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये जाऊन हे तुम्ही घ्या. जनरली कधी कधी ऑनलाईनही हे मिळत नाही, मराठीमध्ये उपलब्ध असतात, इंग्लिशमध्ये नाही. सो प्लीज, मागच्या वेळेस एक होतं तर त्याच्यामध्ये काही रूल्स होते ते मिळत नव्हते, माझ्याकडे ते बुक होतं तर त्याची प्रिंट करून त्याचे पीडीएफ बनवून मी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले होते. सो तुम्ही जसं पद्धतीत करता, पण पीडीएफ ऑफलाईन हार्ड कॉपी घेऊन त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग यू टू की सगळा सिलेबस एक जास्त महाग नाही आहे, खूप कमी पैशामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर एक बंच तयार करा सगळ्या ह्या रूल्सचा. बाकी तर बेराक तुमच्याकडे असतातच, कॉन्स्टिट्यूशन, BNS एक्सेट्रा. तर हे जे आहे याचा एक बंच तयार करा आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात. पहिले तर सिलेबस कलेक्शनला सुरुवात करा. तुम्हाला इंटरनेटवर मिळत असेल तर, नाही तर सरळ कुठल्याही क्लासेसला जाऊन जॉईन व्हा, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. ओके. बाकी कोर्सेस बद्दलची माहिती आहे तुम्ही डेफिनेटली जुडेक्शियल विंग्स हे ऍप इन्स्टॉल करा. तुम्ही जुडेक्शियल विंग्स ऍपवर हा तुम्हाला कोर्स मिळून जाईल अतिशय कमी फीजमध्ये. त्याच्यामध्ये 3 महिन्याची व्हॅलिडिटी देते, 3 टेस्ट सिरीज आणि प्रत्येक ऍपचं लेक्चर तुम्हाला इथे मिळून जाईल आणि त्यानुसार तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून अभ्यास करू शकता. पहिले तर सिलेबस कलेक्शन करा, देन अभ्यास सुरू करा. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक. नोव्हेंबरमध्ये एक्झाम्स आहे, त्यानुसार तुम्ही तयारी सुरू करायला हरकत नाही. थँक्यू सो मच.